नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल पीके स्टडीमध्ये. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर याची जी आहे गट ड साठी जाहिरात आलेली आहे. जीएमसी लातूरची जाहिरात आलेली आहे. यामध्ये परीक्षा पॅटर्न कसा असेल, कोणकोणते एक्झामला सब्जेक्ट असतील, परीक्षा शुल्क का असणार आहे, शैक्षणिक अर्हता का असणार आहे, कोणकोणती पदे आहेत, तर सर्व तुम्हाला माहिती व्यवस्थित सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे जे विद्यार्थी गट ड ची तयारी करतात 10वी पास विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सविस्तर तुम्हाला माहिती सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. यामध्ये पहा, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय यांच्या अधीनस्थ असलेले लातूर जिल्ह्यातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील गट ड वर्ग 4 संवर्गातील समकक्ष रिक्त पदे भरण्याकरिता ऑनलाईन म्हणजे सीबीटी ची आहे स्पर्धा परीक्षेसाठी अर्हता प्राप्त उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागण्यात येत आहेत. तर उमेदवारांची शैक्षणिक अर्हता, पदांचा तपशील, शासनाच्या नियमानुसार संवैधानिक आरक्षण व समांतर आरक्षण, स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम आणि अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सूचना इत्यादींची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. यामध्ये आरक्षण कसे असेल प्रत्येक पदानुसार, तर त्याचीही माहिती खाली सांगितलेली आहे. त्यानंतर अभ्यासक्रम कसा असेल, परीक्षा कशी होणार आहे, परीक्षेचे स्वरूप कसे असेल, त्यानंतर यामध्ये सर्व येथे माहिती आहे. तर कोणकोणती पदे आहेत पहा. यामध्ये कक्षसेवक 36 जागा आहेत, बाह्य रुग्ण विभाग सेवक 5 जागा आहेत, शिपाईसाठी 10 जागा आहेत, माळीसाठी 1 जागा आहे, स्वयंपाकीसाठी 4 जागा आहेत, त्यानंतर क्ष किरण सेवक यासाठी 1 जागा आहे, प्रयोगशाळा परिचर यासाठी 1 जागा आहे, त्यानंतर रक्तपेढी परिचरसाठी 1 जागा, अपघात विभाग सेवक यासाठी जे आहेत तर यासाठी 4 जागा आहेत, त्यानंतर सहाय्यक स्वयंपाकी यासाठी जे आहेत 4 जागा आहेत, त्यानंतर पहारेकरी 5 जागा, न्हावीसाठी 4 जागा आणि धोबीसाठी 3 जागा. आपण पाहिलं असेल विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये 15,000 ते 47,600 सर्व पदांसाठी जी गट ड ची ही पदे आहेत अशी जी आहे वेतनश्रेणी असणार आहे या पदांसाठी. त्यानंतर येथे खाली सांगितलेलं आहे पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी. ही संपूर्ण विद्यार्थी मित्रांनो PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला मिळेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची चॅनलची लिंक आहे. तर यामध्ये व्हिडिओ पॉज करून तुम्ही दिव्यांग आरक्षण वगैरे सर्व जे आहे आरक्षण यामध्ये पाहू शकता. माजी सैनिक आरक्षण, भूकंपग्रस्तांसाठीचे आरक्षण यामध्ये दिलेले आहे. त्यानंतर महत्त्वाचा कोणता पॉईंट आहे, तर महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक अर्हता. तर या पदांसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता. तर कोणची विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक अर्हता दिलेली आहे, तर काय शैक्षणिक अर्हता असल्यानंतर तुम्ही फॉर्म भरू शकता. तर यामध्ये जाहिरातीमध्ये नमूद पदांसाठी अर्ज करणे कामी जाहिरात प्रसिद्ध दिनांक 20/8/2026 रोजी उमेदवारांनी पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पूर्णतः धारण करणे आवश्यक आहे. तर यामध्ये कोणची शैक्षणिक अर्हता आहे, तर 10वी पास जर तुम्ही असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. तर तुम्हाला 10वी उत्तीर्ण पाहिजे. यामध्ये मराठी भाषेचे ज्ञान ही आवश्यक आहे. तर यामध्ये त्यानंतर माजी सैनिकांसाठी शैक्षणिक अर्हता का असणार आहे, तर यामध्ये तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरवलेल्या नसलेल्या पदांच्या बाबतीत 15 वर्षे सेवा झालेल्या माजी सैनिकांनी SSC उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास ते अशा पदांना अर्ज करू शकतात. ही विद्यार्थी मित्रांनो माजी सैनिकांसाठी आहे. त्यानंतर पात्रता काय असणार आहे, पात्रता यामध्ये भारतीय नागरिकत्व पाहिजे. वयोमर्यादा यामध्ये वयोमर्यादा गणण्याचा दिनांक 20/8/2026 असेल. विविध अराजपत्रित प्रवर्गासाठी किमान व कमाल वयोमर्यादा, तर यामध्ये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी यामध्ये किमान 18 वर्षापेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा जास्त नसावे, कमीत कमी 18 जास्तीत जास्त 38 वर्ष. यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी अशी वयोमर्यादा आहे. त्यानंतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी जे आहे यामध्ये सांगितलेलं आहे 25 एप्रिल 2016 मधील तरतुदीनुसार किमान 18 वर्षापेक्षा कमी व 43 वर्षापेक्षा जास्त नसावे. तर कमीत कमी तुम्हाला 18 आणि जास्तीत जास्त 43 वर्ष ही मागासवर्गीय उमेदवारांसाठी आहे. यामध्ये तथापि उन्नत व प्रगत गटामध्ये नॉन क्रिमिलियर मध्ये मोडणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, तर विमुक्त जाती, इतर मागासवर्ग, SC BC, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील उमेदवारांसाठी ही जी आहे वयाची सवलत लागू राहणार नाही. पदवीधारक अंशकालीन उमेदवारांसाठी अशी जी आहे शैक्षणिक अर्हता इथे दिलेली आहे 55 वर्ष राहील. त्यानंतर खेळाडू
दिव्यांग उमेदवारांसाठी हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहू शकता वयोमर्यादा. त्यानंतर परीक्षेचे स्वरूप. तर यामध्ये परीक्षेचे स्वरूप व त्या अनुषंगाने सूचना. यामध्ये गट ड वर्ग 4 कक्ष सेवक, बाह्य रुग्ण विभाग सेवक, शिपाई, माळी स्वयंपाकी हे जे पदे आहेत यामध्ये मराठीसाठी जे आहे प्रश्न 25 गुण 50, इंग्रजीसाठी 25 गुण 25 प्रश्न 50 गुण, सामान्य ज्ञान यामध्ये 25 प्रश्न 50 गुण, बौद्धिक चाचणी यामध्ये 25 प्रश्न 50 गुण, तर एकूण जे 100 प्रश्न असतील आणि 200 गुण असतील. तर यामध्ये मराठी, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी यामध्ये प्रत्येकाचे जे 25 प्रश्न आहेत आणि 50 गुण आहेत. असे एकूण प्रश्न 100 आणि गुण जे आहेत ते 200 असतील. परीक्षेचा जो कालावधी आहे तर परीक्षेचा कालावधी 2 तास म्हणजे 120 मिनिट असेल. आणि अभ्यासक्रम यामध्ये काय असेल तर मराठी भाषा यामध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्यप्रचार यांचा अर्थ व उपयोग तसेच उतार्यावरील प्रश्नांचे उत्तरे असे असतील. इंग्रजी भाषेसाठी कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, युथायडम्स अँड फार्सेस असे जे आहे इंग्रजी भाषेसाठी असेल. त्यानंतर इतिहास यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा. यामध्ये सामान्य ज्ञानचे ही जे आहे सब्जेक्ट यामध्ये इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित व बेरीज यामध्ये जे आहे अंकगणित बेरीजमध्ये यामध्ये वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी इत्यादी उपरोक्त अभ्यासक्रमाची काठिण्य पातळी ही इयत्ता 10वी लेवलची असेल. असे जे आहे तुम्हाला सब्जेक्ट असतील. यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञानमध्ये हे सब्जेक्ट. त्यानंतर अंकगणित जे आहे अंकगणित यामध्ये बेरीज, वजाबाकी असे जे आहेत यामध्ये दिलेले आहे. बौद्धिक चाचणी व अंकगणित हा सब्जेक्ट आहे यामध्ये अशी दिलेले आहेत. यामध्ये परीक्षेचे स्वरूप. तर यामध्ये परीक्षेचे स्वरूप पहा कसे असेल. यामध्ये परीक्षा ही ऑनलाईन म्हणजे CBT टेस्ट जे आहेत या पद्धतीने घेण्यात येईल म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट. परीक्षेच्या प्रश्नाला वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असतील. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नाला अधिक ते 2 गुण ठेवण्यात येतील. असे जे आहे तुम्हाला परीक्षेचे हे स्वरूप दिलेलं आहे कशी एक्झाम होईल त्याची. तर विविध कागदपत्रे व प्रमाणपत्रे संगणक अपलोड करणे. तर यामध्ये हे जे आहेत डॉक्युमेंट वगैरे तुम्हाला इथे सांगितलेलं आहे अपलोड कोणकोणचे डॉक्युमेंट करायचे आहेत. तर यामध्ये सांगितलेलं आहे अर्जातील नावाचा पुरावा म्हणजे SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता, वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा यामध्ये सांगितलेला आहे. त्यानंतर केंद्र निवड. तर यामध्ये प्रस्तुत परीक्षेकरिता परीक्षा केंद्राचा तपशील जो आहे हे संकेतस्थळ दिलेला आहे. या संकेतस्थळावरील सदर परीक्षेच्या परीक्षा योजना पद्धतीचा या सादरमध्ये उपलब्ध आहे. तर परीक्षा केंद्र बदलाबाबतची विनंती कोणत्याही परिस्थितीत अथवा कोणत्याही कारणास्तव मान्य करता येणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये केंद्र निवड बद्दल इथे माहिती दिलेली आहे. परीक्षा शुल्क कसे असेल तर यामध्ये परीक्षा शुल्क गट ड म्हणजे वर्ग 4 ची ही पदे आहेत. यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये फीस असेल आणि राखीव प्रवर्गासाठी जे आहे 900 रुपये फीस असेल. असे जे आहे परीक्षा शुल्क आहे. त्यानंतर माजी सैनिकांना जे आहे परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. यामध्ये परीक्षा शुल्क जे आहे ते नॉन रिफंडेबल असेल. यामध्ये अर्ज सादर करण्याचा जो कालावधी आहे तर अर्ज सादर करण्याची प्रक्रिया कालावधी अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक 20/8/2026 पासून फॉर्म भरायला सुरुवात होईल म्हणजे आजपासून आणि दिनांक 10/9/2026 ही जी आहे विद्यार्थी मित्रांनो 10/9/2026 लास्ट डेट असेल फॉर्म भरायची. त्यानंतर परीक्षेचा दिनांक व कालावधी जे आहे ह्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. यामध्ये दिव्यांग उमेदवार लेखनिक व अनुग्रह कालावधी याबद्दल माहिती दिलेली आहे. व्हिडिओ पॉज करून ही तुम्ही पाहू शकता. तर निवड सूचीची कालमर्यादा, प्रवेश प्रमाणपत्र याबद्दल माहिती येते आहे. परीक्षेत प्रवेश याबद्दल ही माहिती दिलेली आहे. त्यानंतर गैरप्रकारणी व अन्य कारवाई जर तुम्ही गैरप्रकार वगैरे केला तर त्याबद्दल कारवाई करण्यात येईल असे येथे सांगितलेलं आहे. तेही तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे पाहू शकता. तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो ही संपूर्ण PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळेल. त्यानंतर इथे परीक्षेचे स्वरूप व त्या अनुषंगाने सूचना. तर यामध्ये जे आहे तुम्हाला कसे प्रश्न येतील तर यामध्ये सब्जेक्ट नेम विषयाचे नाव असेल. यामध्ये मराठी. तर यामध्ये ग्रुप दिलेला आहे पहा. यामध्ये ग्रुप A 5 असे ग्रुप नेम यामध्ये दिलेले आहेत. तर तुम्हाला ग्रुप A मध्ये जे आहेत 25 क्वेश्चन असतील, 25 प्रश्न आणि 30 मिनिट वेळ असेल. त्यानंतर ग्रुप B मध्ये तुम्हाला जे आहेत 25 प्रश्न. तर यामध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो
ग्रुप बी, ग्रुप सी, ग्रुप डी असे तुम्हाला 25-25 प्रश्न असतील आणि प्रत्येक जे आहेत ग्रुपला तुम्हाला 30 मिनिट वेळ मिळेल आणि तुम्हाला इथे मराठी, इंग्लिश, जनरल नॉलेज, IQ हे जे तुम्हाला आहेत असे प्रश्न असतील. तर असे जे आहेत तुम्हाला जे स्क्रीनवर तुम्हाला ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सी आणि ग्रुप डी असे तुम्हाला जे स्क्रीनवर तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर 10वी पास असाल तर नक्की तुम्ही फॉर्म भरा. त्यानंतर इथे जे आहेत प्रत्येक प्रवर्गानुसार आरक्षण कसे असतील पदांसाठी, तर कक्षी सेवकसाठी पहा कशा जागा आहेत, हेही तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहू शकता. तर यामध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो, ही संपूर्ण तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती आपल्याला PDF मिळेल. तर माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.